शिवसेना आमदार अपात्रतेबाबतचा निर्णय अखेर आलेला आहे आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी हा निकाल दिलेला आहे। या निकालामध्ये कुठलाच गट हा अपात्र ठरलेला नाहीये। खरं तर शिंदेचे जे आमदार होते, शिंदेसोबत गेलेले जे आमदार होते, त्यांच्या विरोधात ही कारवाई करावी अशी याचिका करण्यात आली होती। तर दुसरीकडे शिंदे गटाकडनं सुद्धा ठाकरे गटांसोबत जे असलेले आमदार आहेत त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई करावी अशी याचिका विधानसभा अध्यक्षांकडे दाखल करण्यात आली होती। परंतु या दोन्ही याचिकेवर निर्णय देताना कुठल्याच गटाचे आमदार हे अपात्र होत नाहीत असा निर्णय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेला आहे। आता शिंदेचे आमदार अपात्र का होत नाहीत आणि आजच्या निर्णयामध्ये कुठल्या महत्त्वाच्या गोष्टी होत्या हे आपण 5 मुद्द्यांमध्ये समजावून घेऊयात। पहिला मुद्दा आहे तो म्हणजे शिवसेनेच्या घटनेबाबतचा। शिवसेनेच्या घटनेबाबत अनेक दावे केले जात होते। विधानसभा अध्यक्षांनी असं म्हटलेलं आहे की शिवसेनेची एकमेव घटना त्यांच्याकडे आहे, ती म्हणजे इलेक्शन कमिशनने दिलेली। इलेक्शन कमिशनकडे 1999 ची शिवसेनेची घटना आहे आणि त्या घटनेनुसार पक्षप्रमुख पद हे शिवसेनेमध्ये कुठेही नाहीये। जो दावा ठाकरे गटाकडनं केला जात होता की 2018 मध्ये प्रतिनिधी सभा झाली होती, राष्ट्रीय कार्यकारिणी झाली होती आणि त्याच्यामध्ये पक्षप्रमुख पद हे उद्धव ठाकरेंना देण्यात आलं होतं आणि सर्वाधिकार हे उद्धव ठाकरेंना देण्यात आले होते। परंतु विधानसभा अध्यक्षांनी हे नाकारले आणि त्यांनी असं म्हटलेलं आहे की इलेक्शन कमिशनमध्ये जी घटना आहे त्याच्यामध्ये कुठेही पक्षप्रमुख हे पद नाहीये आणि इलेक्शन कमिशनकडे एकमेव शिवसेनेची घटना आहे ती म्हणजे 1999 ची। त्यामुळे शिवसेनेच्या घटनेनुसार उद्धव ठाकरे हे पक्षप्रमुख होत नाहीत आणि त्याच्यामुळे त्यांना कुठेही डिस्क्वालिफिकेशनचे अधिकार सुद्धा नाहीये। याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की 2013 आणि 2018 मध्ये शिवसेनेमध्ये कुठलीही निवडणूक झाली नाही असं सुद्धा या निकालामध्ये समोर आलेले आहे आणि 2018 मध्ये करण्यात आलेली घटना दुरुस्ती ही आयोगाच्या रेकॉर्डवर सुद्धा नाहीये। त्याचबरोबर शिवसेना पक्षाबाबतचे निर्णय घेण्याचा सर्वोच्च अधिकार हा राष्ट्रीय कार्यकारिणीला आहे आणि राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये पक्षप्रमुखांचा समावेश असायला हवा असं सुद्धा ऑब्झर्वेशन हे नार्वेकरांनी हा जो निकाल दिला त्याच्यामध्ये मांडलेला आहे। त्याचबरोबर त्यांनी असंही म्हटलेलं आहे की शिवसेनेच्या घटनेनुसार म्हणजे जी इलेक्शन कमिशनकडे आहे आणि तीच नार्वेकरांकडे आहे त्याच्यामध्ये शिवसेना पक्षप्रमुख असं कुठलंही पद नाहीये असं सुद्धा त्यांनी स्पष्ट केलेलं आहे। आणि त्याचबरोबर 1999 च्या घटनेनुसार पक्षप्रमुखांना किंवा शिवसेना प्रमुखांना कुठल्याही सदस्याला काढण्याचे अधिकार नाहीये आणि त्यांना जर कुठल्या सदस्याला काढायचं असेल तर त्यांना राष्ट्रीय कार्यकारिणीची सल्लामसलत करणं आवश्यक आहे। परंतु या घटनेमध्ये किंवा या केसमध्ये असं कुठेही झाल्याचं आढळलं नाही असं सुद्धा राहुल नार्वेकर यांनी म्हटलेलं आहे। त्यामुळे शिंदेंना पदावरनं काढण्याचा अधिकार उद्धव ठाकरेंना नाहीये असं सुद्धा स्पष्ट राहुल नार्वेकर यांनी केलेलं आहे। दुसरा मुद्दा आपण बघूयात। दुसरा मुद्दा तो म्हणजे उद्धव ठाकरेंचं पक्षप्रमुख पद। आता सुरुवातीला मी जसं म्हटलं की शिवसेनेच्या घटनेमध्ये शिवसेना प्रमुख हे असं कुठलंही शिवसेना प्रमुख हे पद आहे परंतु शिवसेना पक्षप्रमुख असं कुठलंही पद नाहीये आणि राहुल नार्वेकर यांनी 1999 ची घटना रेफर केलेली आहे आणि त्याच्यामध्ये शिवसेना पक्षप्रमुख पद नसल्याचा उल्लेख सुद्धा त्यांनी केलेला आहे। जो दावा ठाकरे गटाने केला की 2018 मध्ये काही अमेंडमेंट्स करण्यात आल्या होत्या, 2013 मध्ये काही अमेंडमेंट्स करण्यात आल्या होत्या आणि त्याच्यामध्ये पक्षप्रमुख हे पद होतं आणि ते पद हे उद्धव ठाकरेंकडे होतं, तर तसं कुठलंच पद हे इलेक्शन कमिशनच्या रेकॉर्डवर नाहीये आणि ते नसल्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख पद ग्राह्य धरता येणार नाही असं सुद्धा राहुल नार्वेकर यांनी म्हटलेलं आहे। त्यामुळे जसं मी सुरुवातीला म्हटलं की ठाकरेंना शिंदेंना पदावरनं काढण्याचे कुठलेही अधिकार नाहीत याच्यावरनं सिद्ध होतं असं सुद्धा त्यांनी स्पष्ट केलं जात आहे। त्याच्या पुढे त्यांनी असं म्हटलेलं आहे की 25 जूनला जी राष्ट्रीय कार्यकारिणीची सभा झाल्याचा दावा केला जातोय ज्यात काही ठराव मांडण्यात आले होते परंतु त्याच्यावर राष्ट्रीय कार्यकारिणीच्या सदस्यांची सही सुद्धा नाहीये। तुम्हाला आठवत असेल तर 25 जूनला एक राष्ट्रीय कार्यकारिणीची सभा झाली असं म्हटलं गेलं होतं, ज्याच्यामध्ये ठराव झाले आणि ज्याच्यामध्ये एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत गेलेल्या आमदारांना अपात्र करावं की एकनाथ शिंदेना नेतेपदावरनं दूर केलं असा जो ठराव करण्यात आला होता त्याच्यावर सुद्धा विधानसभा अध्यक्षांनी आक्षेप घेतला आणि त्यांनी असं म्हटलेलं आहे की जे डॉक्युमेंट्स त्यांच्यासमोर आले, जे साक्षी पुरावे ज्यांच्यासमोर आले त्याच्यामध्ये जे ठराव करण्यात आले त्याच्यावर राष्ट्रीय कार्यकारिणीच्या सदस्यांची सही नाहीये, त्याच्यावर राहुल शेवाळेंची सही आहे पण राहुल शेवाळे हे राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये नाही आहेत त्यामुळे त्यांची सही ही ग्राह्य धरता येणार नाही असं सुद्धा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी स्पष्ट केलेलं आहे। त्यामुळे 2 मुद्दे आपण बघितले। तिसरा मुद्दा बघूयात की राजकीय पक्ष कोणाचा आहे, कसं ठरवणार? मग जर शिवसेनेच्या घटनेमध्ये पक्षप्रमुख पद नाहीये तर मग कॉन्फ्लिक्ट झाल्यानंतर राजकीय पक्ष कोणाला द्यायचा हे कुठल्या निकषांवर ठरवण्यात आलं तर त्याच्याबद्दल सुद्धा जे स्पष्टीकरण आहे ते राहुल नार्वेकर यांनी दिलेलं आहे आणि त्यांनी असं म्हटलेलं आहे की पक्ष कोणाचा हे ठरवताना विधिमंडळातलं बहुमत सुद्धा ग्राह्य धरणं अपेक्षित आहे किंवा विधिमंडळातलं बहुमत कोणाच्या बाजूने हे सुद्धा पाहणं अत्यंत आवश्यक आहे आणि तेच त्यांनी पाहिलेलं आहे। त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की शिंदे यांना 37 आमदारांचा पाठिंबा होता त्यामुळे शिंदेची पार्टी म्हणजे शिंदेचा जो गट आहे ज्यांनी दावा केला होता की शिवसेना हा मूळ शिवसेना ही आम्हीच आहोत
आहोत ते त्यांनी ग्राह्य धरलेलं आहे आणि त्यामुळे शिवसेना पक्ष हा त्यांनी एकनाथ शिंदे यांना दिलेला आहे. त्यांनी जे टेस्ट केलं त्याच्यामध्ये विधिमंडळाचं बहुमत कोणाकडे आहे, शिवसेनेची घटना काय म्हणते आहे आणि इतर जे निकष आहेत ते या सगळ्यांचा आढावा घेतला आणि त्या आढाव्यानुसार त्यांनी शिवसेना हा जो पक्ष आहे तो एकनाथ शिंदेंना दिला आणि विधिमंडळामध्ये एकनाथ शिंदेंना बहुमत असल्यामुळे सुद्धा शिवसेना पक्ष त्यांच्याकडे जातो असं सुद्धा त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. पुढचा मुद्दा राहतो तो व्हीपचा. व्हीपवरून सुद्धा अनेक दावे प्रतिदावे करण्यात आले होते. सुनील प्रभू यांचा व्हीप ग्राह्य धरायचा का भरत गोगावले यांचा व्हीप ग्राह्य धरायचा याच्यावरनं आर्ग्युमेंट्स करण्यात आली होती. सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं होतं की सुनील प्रभू हेच मुख्य प्रदोत राहतील किंवा भरत गोगावलेंचा व्हीप सर्वोच्च न्यायालयाने नाकारला होता. परंतु त्याच्याबाबत सुद्धा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी स्पष्टीकरण दिलं. त्यांनी असं म्हटलं की 21 जून 2022ला पक्षात फूट पडली आणि तिथेच सुनील प्रभू यांचे प्रतोद म्हणून जे अधिकार आहेत ते संपुष्टात येतात. त्यामुळे त्यांचा व्हीप हा शिंदे गटाला लागू होत नाही आणि जो दावा केला जातो की सुनील प्रभू यांनी व्हीप काढला होता, बैठक बोलावली होती, तो व्हीप शिंदेंना दिला होता. त्यामुळे त्यांची व्हीप म्हणून किंवा प्रतोद म्हणून ही जे अधिकार आहेत ते संपुष्टात आल्यामुळे त्यांचा व्हीप सुद्धा शिंदे गटाला लागू होत नाही असं सुद्धा राहुल नार्वेकर यांनी स्पष्ट केलं. आणि त्याचबरोबर त्यांनी भरत गोगावले यांची जी व्हीप म्हणून निवड करण्यात आली होती ती सुद्धा इथे ग्राह्य धरलेली आहे. शेवटचा मुद्दा तो म्हणजे आमदार मग अपात्र का करता येत नाही किंवा कुठल्या मुद्द्यांवर आमदार अपात्र होत नाहीत. त्याच्यामध्ये जो दावा ठाकरे गटाकडनं करण्यात आला होता की शिंदे आणि त्यांच्यासोबतचे आमदार हे सुरतला गेले, गुवाहाटीला गेले, ते पक्षाच्या संपर्कात नव्हते, ते बैठकीला हजर नव्हते, त्यांनी पक्षादेश मोडला. तर याच्यावर सुद्धा नार्वेकरांनी स्पष्टीकरण दिलेले. ते म्हणले की आमदार संपर्कात नाहीत हे आमदार अपात्रतेची कारवाई करण्याचं कारण असू शकत नाही किंवा तो आधार डिस्क्वालिफिकेशनसाठी असू शकत नाही असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे. त्यांनी पुढे जाऊन असंही म्हटलं की मिलिंद नार्वेकर आणि रवींद्र फाटक हे शिंदेंना भेटायला सुरतला गेले होते आणि त्यावरून असं म्हणता येणार नाही की शिंदे गट हा ठाकरेंच्या किंवा शिवसेनेच्या संपर्कात नव्हता. त्यामुळे शिंदे गट तुमच्या संपर्कात होता हे सुद्धा स्पष्ट होतंय असं सुद्धा इथे नार्वेकरांनी म्हटलेलं आहे. 21 जून 2022च्या बैठकीचा व्हीप काढण्यात आला नव्हता असं सुद्धा आता राहुल नार्वेकर यांनी ग्राह्य धरलेलं आहे. 21 जूनचा तुम्हाला व्हीप आठवत असेल की ज्याच्यामध्ये एक बैठक बोलवण्यात आली होती आणि सुनील प्रभू यांनी व्हीप काढल्याचा दावा केला होता ठाकरे गटाने आणि त्या बैठकीला शिंदे आणि त्यांच्यासोबतचे आमदार हे उपस्थित राहिले नव्हते आणि म्हणून त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली होती. परंतु 21 जून 2022चा ज्या बैठकीचा व्हीप काढण्यात आला नव्हता असं सुद्धा ऑब्झर्वेशन हे नार्वेकर यांनी मांडलेलं आहे. पुढे ते असं म्हणतात की बैठकीला हजर न राहणं हा पक्ष नेतृत्वाबाबतची नाराजी म्हणून त्याकडे पाहता येईल, पण ते अपात्रतेसाठीचं कारण म्हणून ग्राह्य धरता येणार नाही. म्हणजे एखाद्या बैठक बोलवली आणि त्या बैठकीला एखादे आमदार उपस्थित नाही राहिले तर ते पक्ष नेतृत्वाबद्दलची नाराजी असू शकते, परंतु ते कारण अपात्रतेसाठी ग्राह्य धरता येणार नाही असं सुद्धा इथे नार्वेकरांनी स्पष्ट केलेलं आहे. आणि या सगळ्या कारणांमुळे शिंदेंना त्यांनी अपात्र केलेलं नाही किंवा शिंदेसोबतच्या आमदारांना सुद्धा त्यांनी अपात्र केलेलं नाही. दुसरीकडे ठाकरे गटाचे सोबतचे जे आमदार होते त्यांना सुद्धा त्यांनी अपात्र केलेलं नाही आणि त्यांना अपात्र न करताना सुद्धा काही ग्राउंड्स तपासले गेले होते ज्याच्यामध्ये व्हीप त्यांना मिळालं नाही किंवा त्यांनी व्हीपचं उल्लंघन केलं नाही हे स्पष्ट होत नाही असं सुद्धा म्हटलेलं आहे आणि त्यामुळे ठाकरे गटाचे सुद्धा आमदार याच्यामध्ये अपात्र करण्यात आलेले नाही. त्यामुळे ह्या सगळ्या मुद्द्यांच्या आधारे राहुल नार्वेकरांनी निर्णय दिलेला आहे आणि त्यांनी असं म्हटलेलं आहे की ओरिजिनल शिवसेना किंवा शिवसेना ही एकनाथ शिंदेकडेच राहील आणि शिंदेसोबतचे जे आमदार आहेत ते कुठेही यामध्ये अपात्र होत नाहीत.